श्रावण महिना सुरू झाला की सणांची सुरुवात होते आणि श्रावणातील एक महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी. नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा करण्याची परंपरा भारतात प्राचीन काळापासून चालत आली आहे. पण नागपंचमी का साजरी केली जाते, नागदेवतेची पूजा करण्यामागची कथा काय आहे, यामागे एक अतिशय भावनिक आणि श्रद्धेची आख्यायिका सांगितली जाते. एकदा एका शेतकऱ्याला 2 मुलगे आणि 1 मुलगी होती. एके दिवशी शेतकरी आपल्या शेतात नांगरणी करत होता. नांगरणी करत असताना त्याच्या नांगराचा फाळ एका नागाच्या वारुळावर गेला. त्या वारुळात नागाची पिल्ले होती. नांगर लागल्यामुळे नागाची पिल्ले मृत्युमुखी पडली. आपल्या पिल्लांचा मृत्यू झाल्याचे पाहून नागिन अत्यंत संतप्त झाली. तिने त्या शेतकऱ्याच्या घरातील सर्वांना दंश केला. मात्र शेतकऱ्याची मुलगी वाचली होती. दुसऱ्या दिवशी नागिन त्या मुलीसमोर आली. मुलीने नागिनीला पाहता तिच्यासमोर दूध ठेवले आणि हात जोडून क्षमा मागितली. तिने श्रद्धेने प्रार्थना केली, हे नागदेवते, माझ्या वडिलांकडून अजाणतेपणाने जे अपराध झाला आहे, कृपया आम्हाला त्याबद्दल क्षमा करा. मुलीची श्रद्धा आणि नम्रता पाहून नागिन प्रसन्न झाली. तिने शेतकऱ्याच्या कुटुंबातील मृत व्यक्तींना पुन्हा जीवदान दिले. ही घटना श्रावण शुद्ध पंचमीच्या दिवशी घडली अशी लोकश्रद्धा आहे. त्यामुळे या दिवशी नागदेवतेची पूजा करण्याची देखील परंपरा सुरू झाली असं मानलं जातं. नागपंचमीचं महत्त्व काय ते आपण जाणून घेऊ. नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेला दूध, लाया, फुले आणि हळद कुंकू अर्पण केले जातं. अनेक ठिकाणी नागाच्या प्रतिमेची किंवा वारुळाची देखील पूजा केली जाते. भारतीय संस्कृतीत नागाला केवळ सर्प म्हणून पाहिले जात नाही, तर तो निसर्ग, भूमी आणि पर्यावरणाच्या संरक्षणाचे प्रतीक म्हणून मानले जाते. भगवान श्रीकृष्णाने कालिया नागाचे दमन केले. भगवान शंकराच्या गळ्यात नाग विराजमान आहे आणि भगवान विष्णू शेष नागावर शयन करतात. त्यामुळे हिंदू धर्मातील अनेक कथांमध्ये नागाला विशेष स्थान प्राप्त झाले आहे. नागपंचमी आपल्याला एक महत्त्वाचा संदेश पण यामधनं देत असते. निसर्गातील प्रत्येक जीवाचा आदर करा, कारण पृथ्वीवरील प्रत्येक जीवसृष्टीचा पर्यावरणाच्या संतुलनात महत्त्वाचा वाटा आहे. म्हणूनच नागपंचमी हा केवळ नागपूजेचा सण नसून निसर्ग आणि जीवसृष्टीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा देखील दिवस आहे. तुम्हा सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट की जी मी तुम्हाला कथा सांगितली ती आख्यायिका त्या पद्धतीने सांगितल्या जातात. काही ठिकाणी वेगळ्या पण आख्यायिका असू शकतात, पण प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या असतात. तरी ही आख्यायिका म्हणूनच तिच्याकडं ग्राह्य धरला जावा. बाकी तुम्हाला एकंदरीतच हा व्हिडिओ कसा वाटला, तुमची नागपंचमी कशी गेली, तुम्हाला लहानपणीचे दिवस कशा पद्धतीने वाटले, झोका खेळतानाच्या नागपंचमीचे तुमचे अनुभव आम्हाला नक्की शेअर करा, आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.